आणि आता सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। यंदाच्या अर्थसंकल्पात शेतीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद, नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न। डाळ आणि तेलबियांच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार तर शेतमाल वाहतुकीसाठी साखळी उभारणार, बजेटमध्ये तरतूद। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची घोषणा, केंद्र सरकारद्वारे 5 राज्यात जनसमर्थन आधारित मध्ये नागरी किसान क्रेडिट कार्ड जारी करण्यात आले। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। 1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देणार, कृषी क्षेत्रातील उत्पादन वाढीसाठी योजना राबवणार। 32 फळ आणि 109 भाज्यांच्या जाती वितरित करणार, कृषी क्षेत्राचा आता विकास ही सरकारची पहिली प्राथमिकता। पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना आता जाहीर, तर 1 कोटी घरांना प्रत्येक महिन्याला सूर्यघर योजनेतून 300 युनिट वीज मोफत, निर्मला सीतारामन यांची घोषणा। अर्थसंकल्पात आदिवासी समुदायासाठी पंतप्रधान उन्नत ग्राम अभियान योजनेची घोषणा, योजनेमध्ये 63,000 गावांचा समावेश, 5 कोटी आदिवासींना होणार फायदा। ग्रामीण भागाच्या विकासासाठी 2 लाख कोटींचा निधी, गावांमध्ये पोस्ट बँकेच्या 100 शाखा उभारणार, ग्रामीण भागाच्या विकासावर विशेष भर। पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची घोषणा, देशभरातील 25,000 गावखेड्यांसाठी चांगल्या दर्जाचे रस्ते बनवणार। पूर, भूस्खलन आणि ढगफुटीमुळेच नुकसान झालेल्या राज्यांना केंद्राकडून आता मदत मिळणार, अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा आहे। झिंगे आणि माशांच्या ब्रूड स्टॉकसाठी आता न्यूक्लियस ब्रॉडिंग सेंटरचं नेटवर्क उभारण्यासाठी आर्थिक सहाय्य, निर्मला सीतारामन यांची माहिती। माशांपासून बनवलेली उत्पादनं स्वस्त होणार आहेत, अर्थसंकल्पात घोषणा। अर्थसंकल्पातील घोषणेनुसार प्लास्टिकच्या गोष्टी महागणार, पीव्हीसी फ्लेक्ससह आता इतर गोष्टी महागणार। अर्थसंकल्पात सौर ऊर्जा पॅनल, विजेच्या दाराबत्ता स्वस्त झाल्यात, तर वैद्यकीय विभागामध्ये वापरला जाणारा एक्स-रे मशीनही स्वस्त होणार। सोने चांदीचे दागिने स्वस्त होणार, सोनं चांदी आणि प्लॅटिनियमवरील आता कस्टम ड्युटीही घटवलेली आहे। सोनं चांदीसाठी 6%, तर प्लॅटिनियमसाठी 6.5% कस्टम ड्युटी घटवली। पीएम आवास योजनेद्वारे 3 कोटी घरं दिली जाणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी घोषणा। कोल्हापुरात पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वाढ, तर नागरिकांचं स्थलांतर सुरू, कोल्हापुरातील आंबेवाडी, चिखली ग्रामस्थांच्या स्थलांतराला सुरुवात। साताऱ्यात पावसामुळे लिंगमळा धबधबा पर्यटनासाठी काही काळ बंद, आता आर्थर सिटी पॉइंटसह परिसरामधले 12 पर्यटन पॉइंट तात्पुरते बंद ठेवण्यात आले। कोल्हापुरातील जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर कासरी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यानं जीव मुठीत धरून गावकऱ्यांचा प्रवास। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पाणी पातळी वाढल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर पाणी। कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे या बंधारा ओव्हरफ्लो झालाय, तर जोरदार पावसामुळेच कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य नटलंय। साताऱ्याच्या पाटणमधील उलटा धबधबा प्रवाहित, उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील जोंगांना शिवारामध्ये पावसाचं पाणी, तर कपाशी आणि सोयाबीनला धोका होण्याची शक्यता आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसामुळे 10 कोटींचं नुकसान, घरं, दुकानं आणि भात शेतीचं मोठं नुकसान, 82 गावांमधील 735 शेतकऱ्यांना फटका बसला। गडचिरोलीतील वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी नदींची पूरस्थिती कायम आहे, तर प्राणहिता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, जिल्ह्यातील 3 राष्ट्रीय महामार्गासह 28 रस्ते बंद। रायगडच्या महाडमध्ये काळ नदीवरील पूल धोकादायक स्थितीत, पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद, तर पुलाला तडे आणि स्टील बाहेर आल्यानं प्रशासनाचा निर्णय। कोल्हापुरातील कुरुंदवाडेच्या नागरिकांनी घेतलाय पुराचा धसका, गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू, कृष्णा नदी इशारा पातळीच्या जवळ। पावसामुळे नागपुरातील सुभाषनगर परिसरात फुटपाथ खचलेला आहे, फुटपाथ खचून पडलाय 12 फूट खड्डा, फुटपाथ खचल्याची ही 3री घटना। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील धावडा गावामध्ये शेतकऱ्यानं 2 एकर मिरची उपटून फेकली आहे। मिरचीवर 93,000चा खर्च केला, मात्र उत्पन्न केवळ 27,000चं निघाल्यानं शेतकऱ्याला संताप। अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली, दुधाला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी।
यवतमाळच्या पांढरकवडा शहरामधून जाणाऱ्या नागपूर हैदराबाद महामार्गाची दुर्दशा. पहिल्याच पावसात ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं अपघातांची शक्यता वाढली आहे. चिपळूणमधील परशुराम घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गावर काँक्रीटच्या रस्त्याला तडे. रस्ते खचल्यानं महामार्गाची एक लेन वाहतुकीसाठी बंद. संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल. महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्यासाठी काँग्रेसची मागणी. केज तालुक्यामधील मस्साजोग येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची अज्ञातांकडून तोडफोड. इमारतीचे उद्घाटन होण्यापूर्वीच तोडफोड झाल्यानं ग्रामस्थ आक्रमक. कोलन कॅन्सरच्या निदानासाठी प्रभावी कॅप्सूल तर महाज्योतीच्या डॉक्टर सविता देवकर यांचे संशोधन. 21 दिवस उंदरावर यशस्वी प्रयोग.